पाणी नाही तर पाणी बिल भरू नका असं थेट आव्हान आमदार संजय केळकर यांनी दिव्यातील नागरिकांना केलं आहे. आमदार संजय केळकर यांनी पाणी, अतिक्रमण, वाहतूक कोंडी या समस्यांबाबत नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक ठाणे महापालिकेत आयोजित केली होती. यावेळी दिव्यातील नागरिकांनी दिव्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. यावेळी नागरिकांनी सांगितलं की नागरिकांना पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय. असं असताना देखील बिलं मात्र भरमसाठ येतात. पाणी नाही मग बिलं कशी येतात असा सवाल आमदार संजय केळकर यांनी उपस्थित करून महापालिका अधिकाऱ्यांसमोर जर पाणी येत नसेल तर बिलं भरू नका असं थेट आव्हानच नागरिकांना केले. तसंच जे काही थोडेफार पाणी येत आहे ते देखील मध्यरात्री येत असल्यानं नागरिकांना रात्र जागरण करावं लागतं. यावर देखील उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी येत्या 4 महिन्यात 100 ते 120 मीटर पाण्याची लाईन टाकून पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आमदार संजय केळकर यांना दिलं आहे. तसंच शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे यापुढे तक्रार किंवा फोटो दिले जाणार नाहीत तर त्या विभागातील नागरिक अधिकाऱ्यांना घेराव घालतील. यानंतर देखील कारवाई न झाल्यास रंगीबेरंगी रंग अधिकाऱ्यांना लावले जातील असा थेट इशारा संजय केळकर यांनी दिलाय. टोकाळी कोलशेत रस्त्याचं काम आपल्या पाठपुराव्यामुळे सुरू झालं, परंतु रस्त्याखालील विद्युत केबल, ट्रान्सफॉर्मर बाजूला करण्यासाठी 10 कोटींचा खर्च असल्यानं रस्त्याचं काम अर्धवट आहे. यामुळे रोज या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. यासाठी स्थानिक बिल्डरचं सहकार्य घेऊन रस्त्याचं काम पूर्ण करावं अशा सूचना नागरिकांकडून करण्यात आल्या. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा काढून मार्ग काढणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागात कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही नोटीस न देता ठेकेदारानं कामावरून काढलं आहे. यामधील सुमारे 100 कामगारांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. याबाबत केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्याशी चर्चा केली. याबाबत 2 दिवसात संपूर्ण माहिती द्यावी असं अधिकाऱ्यांना आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असं केळकर यांनी आश्वासन दिले. या बैठकीला परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठे मोठे टोलेजंग बांधणाऱ्या ज्या इमारती आहेत, बिल्डर आहेत, यांनी त्या सगळ्या कामामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं अशाही सूचना आल्या. आयुक्तांच्या बरोबर चर्चा करून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिकडे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम या संबंधामध्ये आज मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे की आता तुम्हाला फोटो दिले जाणार नाहीत, अतिक्रमणाचं काही हे दिले जाणार नाही. त्या भागामधले लोक जे आहेत ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन घेराव घालतील. कारण की सर्व सूत्र जी आहेत आता प्रशासकीय राजवटीमध्ये संबंध अधिकाऱ्यांच्याकडे आहेत आणि अधिकारी जर बेमुरवतपणा करत असतील आणि त्या ठिकाणी वारंवार सांगून सुद्धा कारवाई करत नसतील तर सातत्याने त्या ठिकाणी त्यांना घेराव घातले जातील आणि वेळ पडली तर मग पुढच्या काळामध्ये निरनिराळे रंग पण वापरायची पाळी आली तर ते रंग देखील वापरले जातील. परंतु हे जे काही चाललेलं आहे की एका कानाने ऐकायचं सोडायचं, आयुक्तांनी ऑर्डर दिली तरी काही का पुढे इम्प्लिमेंट करायचं नाही. तर आज त्यांना आम्ही या स्पष्ट शब्दामध्ये हे आम्ही त्यांना सांगितलं आहे. काही कचऱ्याच्या संबंधामध्ये पण लोकांच्या काही सूचना होत्या, तेही लोकांना आम्ही बोलवलं होतं. काही गृहसंकुलातल्या लोकांना बोलवलं होतं. HTP प्लॅन्टच्या संबंधी बोलवलं होतं. लोधा अमाराच्या इथे जो प्लांटचं काम पूर्ण अजून व्हायचं आहे त्या ठिकाणच्या तक्रारी होत्या की तिथला वास येता कामा नये. तर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना बसवून त्यांच्याबरोबर आम्ही या संबंधामध्ये चर्चाही देखील केली आणि स्पष्टपणे जे लोकांच्या हिताचं आहे त्या संबंधामध्ये देखील त्यांना स्पष्टपणे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तयार असलेलं दिघा गाव रेल्वे स्थानक श्रेयासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत रखडवून ठेवले.
यासाठी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि अखेर पंतप्रधानां यांच्याकडेही नवी मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी औपचारिक उद्घाटन न करता सुरू केली त्याच धर्तीवर दिघा रेल्वे स्थानकही विलंब न लावता तात्काळ सुरू करावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. परंतु याची दखल घेत नसल्यानं जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्चून जे स्थानक प्रवाशांसाठी बांधलं आहे त्या जनतेच्या प्रश्नांसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आज ऐरोली आणि दिघागाव रेल्वे स्थानकात शिवसेना नेते खासदार राजन विचारे तसंच शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांनी या मोहिमेत आपल्या स्वाक्षरी केल्या. यावेळी शिवसेनेचे नेते आणि ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकूर, संपर्क प्रमुख संतोष जाधव, विद्याधर चव्हाण, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ते रेल्वे स्टेशन जवळजवळ 7 महिन्यापासून त्या ठिकाणी तयार असून सुद्धा फक्त उद्घाटनासाठी कोण मंत्री असतील किंवा या देशाचे पंतप्रधान असतील, अजून कोणतरी असतील, यांना वेळ मिळत नाही. म्हणून 7 महिन्यापासून दिघा स्टेशन त्या ठिकाणी लोकार्पण करण्यासाठी थांबून ठेवलेलं आहे. म्हणजे ही निषेधार्थ बाब आहे. कारण रेल्वेचं सुद्धा तुम्ही नुकसान करताय आणि प्रवाशांना आज जनतेच्या पैशातून हे सर्व प्रोजेक्ट होत असतात. हे कोणाच्या खिशातले पैसे नसतात. जनतेच्या टॅक्स रुपये ह्याच्यातून ह्या सुविधा आपण जनतेला देत असतो आणि हे 428 कोटी रुपये एवढा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी या नवी मुंबईमध्ये नवीन स्टेशन त्या ठिकाणी होतं आहे आणि ते तयार झालेले आहे. परंतु 7 महिने या लोकांना त्या ठिकाणी वेळ मिळत नाही लोकार्पण सोहळा उद्घाटन करण्यासाठी. आज तुम्ही बघितलं असेल लोक आज संबंध या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सर्व बघितलं असेल. कित्येक प्रोजेक्ट या नवी मुंबई शहरामध्ये आम्ही नेरुळला जेटीचं काम सुरू केलं. मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी वॉटरवेज त्या ठिकाणी आपण तयार केला. परंतु त्या ठिकाणी आजही तिथे वॉटरवेज त्या ठिकाणी चालू केलेलं नाही. त्याचबरोबर तिकडे समोर बेलापूरमध्ये सुद्धा एक जेटी तयार केली. त्या ठिकाणी वॉटर टॅक्सी चालू करायचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. तिथे सुद्धा झालेलं नाही. म्हणजे आज त्यांना फक्त लोकांना त्रास देणं, लोकांना कशा सुविधा ज्या दिलेल्या आहेत त्या सुविधाचं सुद्धा त्या ठिकाणी हे होत नाही. आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये कित्येक प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहेत. उद्योगधंदे हे संबंध इतर राज्यामध्ये गेलेले आहेत, गुजरातमध्ये गेलेले आहेत. परंतु त्यांना ते बघायला वेळ नाही. इथले प्रोजेक्ट या ठिकाणी जनतेच्या पैशाने उभे राहिलेले आहेत. परंतु ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उद्घाटन करायला वेळ नाही. फक्त ते राजकारण करण्यामध्ये मशगूल आहेत. म्हणून मी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना मी पत्र दिलेलं आहे की आपण ह्या बाबतीमध्ये लक्ष घालून हे रेल्वे स्टेशन लवकरात लवकर जसं तुम्ही मेट्रो चालू केली त्याच पद्धतीने तुम्ही दिघा रेल्वे स्टेशन हे चालू करण्यात यावं. आज तुम्ही बघितलं असेल आज तुम्ही ह्या संबंध बेलापूर पट्ट्यामध्ये एवढ्या कंपन्याच आहेत. रिलायन्सचे कंपन्या असतील, इतर IT सेक्टर असतील, त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल आज लाखो लोक त्या ठिकाणी स्वतःची गाडी घेऊन त्या बेलापूर रस्त्याने जात असतात. ही जर रेल्वे सुरू झाली तर त्यांना ही ट्रॅफिकसुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन प्रवाशांना चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणून मी परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करेन की रेल्वे ही आपल्या अखत्यारीत येते. हे लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करेन, नाही तर आम्हाला रस्त्यावरती येऊन या ठिकाणी उतरावं लागेल. रेल्वे जर सुरू केली नाही तर पुढचं पाऊल काय असेल आपली? मी सांगितलं ना आम्हाला रस्त्यावर. आता तर आम्ही रेल्वे स्टेशनवरती आलो होतो, उद्या रस्त्यावरती येऊ. चला. महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. तसंच महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व करणारे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आपल्याला सल्ला देण्यासाठी ठाण्यात नेहमीच उपलब्ध आहेत.
येणाऱ्या काळात आपली ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाण्यात मजबूत करा असं आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांच्या बैठकीत बोलताना केले. समाजकारण, राजकारण, अर्थकारण या विषयावर पारंगत वैचारिक बैठक असणारी विद्यार्थ्यांची पहिली टीम कौस्तुभ गायकवाड यांनी ठाण्यात बांधली आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी आता उपलब्ध आहे. चांगलं काम करा, संधी मिळेल हे अजितदादांचं वाक्य लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असो, याबाबत आपली गरज लागली तर आपण नेहमीच उपलब्ध असू असं मत प्रशांत कदम यांनी व्यक्त केले. यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी ठाणे कॉलेजमधील NCC विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीत युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसनं मिळून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला असल्याचं सांगितलं. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला माफीही मागावी लागल्याचं त्यांनी सांगितलं. तर परिवहन सदस्य मोहसिन शेख यांनी टेन्शन घेऊ नका, आम्ही ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोबत आहोत. आमची साथ नेहमीच आपल्याला राहणार आहे. प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ यांनी विद्यार्थी काँग्रेस हा पाया आहे, तर ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड यांनी स्पष्ट केलं की येत्या काळात विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा ठाणे शहरात आयोजित करून ठिकठिकाणी शाखा उभ्या करू. तर सुरुवातीला प्रशांत कदम यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा वनिता गोतपगार, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव, जिल्हा सचिव अविनाश पवार, विधानसभेचे अध्यक्ष विजय भामरे, अजय सकपाळ, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, नौपाडा प्रभाग अध्यक्ष दिनेश दळवी, महिला विधानसभा अध्यक्षा वंदना खानोलकर, ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे अध्यक्ष मयूर कदम, ओवळा माजिवडा कार्याध्यक्ष प्रणव घोलप, लोकमान्य सावरकर नगर ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, ब्लॉक सचिव लोकेश दास, आनंद विश्वगुरुकुल विद्यार्थी अध्यक्ष यश पांगारे, विद्यार्थी सभासद स्वप्नील वनगले आदी पदाधिकारीही उपस्थित होते. ठाण्यातील एका हॉटेल मालकावर 2 गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. 2 गुंडांनी त्याच्या मित्रांसह हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केलाय. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील, ठाणे पश्चिम येथील, ब्रह्मांडे येथील, आझादनगर येथील हॉटेल हिलटॉप येथे ही घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या हॉटेलची तोडफोड केली आहे. ही घटना रात्री 11 ते 11:30च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभि पाटील आणि ओंकार भोसले अशी आरोपींची नावं आहेत. हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलेले असताना काही वेळानंतर मित्रांसोबत आरोपींनी मालक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हल्ला केला. एकानं धारदार शस्त्रानं मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मालक आणि कर्मचारी गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून 3 जण मात्र फरार झालेत. पोलिसांनी घटनेचं CCTV फुटेज तपासलं असून आरोपी फरार असल्यानं पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. या घटनेनंतर हॉटेल हिलटॉप परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी हॉटेलच्या खाण्यावरून भांडण केल्याचं उघडकीस आले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं आहे. मनोज जरांगे पाटील हे राज्यभर फिरून सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते ठाणे पालघरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात मनोज जरांगे पाटील हे सभा घेत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसून येत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ठाण्यातील सभेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता मनोज जरांगे पाटील हे सध्या सगळीकडे सभा घेत असून त्यामध्ये कसलीही अडचण नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते सगळ्या मराठा बांधवांना भेटत असून ठाण्यातील त्यांची सभा म्हणजे आपल्या विरोधातील सभा नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत, सर्वांशी संवाद साधतायत. मुख्यमंत्री यांनी पुढेही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाची भूमिका अतिशय ठाम असल्याचं सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असून सरकार यासाठी कटिबद्ध आहे. इतर कुठल्याही समाजाचं किंवा ओबीसींचं आरक्षण कमी न करता, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. त्यावर युद्धपातळीवर काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांची समिती यावर काम करते. कायमस्वरूपी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकार देणार असून त्यावर आमचं युद्धपातळीवर काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.